प्रदूषणासंदर्भात पालघरचे पालकमंत्री हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। कालच त्यांनी मंत्रालयात एक बैठक आयोजित केली होती। या बैठकीला पालघर जिल्ह्यातले सर्व विभागीय अधिकारी, ग्रामस्थ, कंपनीचे मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रदूषणासंदर्भात एक समितीचं गठन करण्यात आलं असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी, SP, CO, खासदार आणि आमदार अशी यांची एक समितीचं गठन करण्यात आले। ही समिती ज्या कंपनीच्या तक्रारी आलेल्या आहेत प्रदूषणासंदर्भात त्या कंपनीचा पाहणी करून तसा अहवाल ते शासनाला सादर करतील। जे कंपनी मालक प्रदूषणाचे नियम पाळणार नाही त्यांच्यावर कडक ॲक्शन घेतली जाईल, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांना दिली। काल पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रदूषणाच्या विषयी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली, अतिशय गांभीर्याने झाली। पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी त्या बैठकीला ऑनलाईन उभे म्हणजे उपस्थित होते। मी काल ठरवलं की माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्हास्तरीय कमिटी होईल। त्यामध्ये खासदार, MLB, वन ऑफ द कमिटी मेंबर, SP, जिल्हा परिषद CO, शहरी भागाकरता असेल तिथे राजन नाईक, स्नेहा दुबे असतील, ग्रामीण भागामध्ये तिथे भोये म्हणजे विक्रमगड, जवार, वाळा आणि मोखाडा ते भोये असतील, किंबहुना अन्य पक्षाचे एक 2 आणि 1 3 असे शिक्का तरी त्यांच्यावर आहे। तर ते कुठले खरे मग मी सांगायची गरज नाही। तर ते CPMचे सुद्धा आमचे मित्र आहेत ना, त्यांना सुद्धा किंबहुना मी कलेक्टर म्हणाल SP ला त्याच्यावर घ्या। तुमच्यापैकी पत्रकारांना त्याच्यात जर स्वारस्य असेल तर मी म्हणाले मग तुमच्यापैकी म्हणजे त्या तालुक्यातल्या, वाडे तालुक्यातल्या वाड्याचे पत्रकार, डहाणूमध्ये डहाणूचे पत्रकार आणि इंडस्ट्रीचे लोक आणि त्यांना ज्यांना विक्टीम व्हावं लागल्या अशा एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन त्या गोष्टी करता निश्चितपणे कमिटी आखली झाली। 15 दिवसाच्या आतमध्ये तिची एक फेरी होईल आणि 1 महिन्याच्या आतमध्ये माझ्याबरोबर ती बैठक। आता हा झाला पोल्युशनचा। कंपन्या वाड्या तालुक्यात 76 आहे। आपण आदेश दिले होते काही कंपन्या बंद करायला सांगितल्या, पण त्या कंपन्या बंद न होता ह्या रात्री चालवल्या जातात। आता सगळ्या पूर्ण अयोग्य कंपन्या सगळ्या बंद होतील। ओके, Subscribe for more content.